तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या तांदूळाचा पुरवठा होत असल्याने तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। या संदर्भात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे 27 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। सध्या केंद्र शासनाकडून गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत वितरित केले जाते। बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना CMR योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाच्या तांदळाबाबत तसेच बुलढाणा जिल्ह्यात खरेदी केलेल्या ज्वारीच्या पुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यासाठी देण्यात येणारा तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि कंट्रोलच्या नियमानुसार नसलेला लाल दाणे व 30 ते 40% सुरू असलेला मिळत असून तो खराब प्रतीचा तांदूळ स्वीकारला जातो। त्यामुळे वितरित केलेल्या तांदूळाबद्दल ग्राहकांची तीव्र नाराजी होत असल्याने प्रसंगी वाद उद्भवत आहेत। त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी संघटनेकडून दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष RM दाताडकर, जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख, आताउल्ला खान, प्रवीण भड, विजू पारवे, संजय जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता अर्शद इक्बाल, जळगाव।